आंब्याचा सीझन सुरू आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत ही रेसिपी ट्राय नसेल केली तर माझ्या या पद्धतीने एकदा तरी नक्की ट्राय करा। त्यासाठी व्हिडिओला ना आत्ताच सेव्ह आणि शेअर करायला विसरू नका। तर मंडळी, आंब्याची कुठलीही रेसिपी असेल तर मी सर्वात आधी आंबे पाण्यामध्ये 1 ते 2 तासाकरता बुडवून ठेवते आणि मग स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेते, म्हणजे त्यावरचे तेल वगैरे जे असतं ते निघून जातं। आता इथे 2 मोठे आंबे कट करून घेतले आणि पाणी न घालता मिक्सरला फिरवून घेतलं। त्यानंतर थोडे ड्रायफ्रूट सुद्धा कट करून घेतले। आता गॅस सुरू करायचा। एका कढईमध्ये अर्धा कप तूप घातलं आणि 1 कप बारीक रवा घालून ना चांगलं सुवास येईपर्यंत परतवून घेतलं आणि दुसरीकडे एका पातेल्यामध्ये 1 कप पाणी आणि 2 कप दूध घालून गरम करायला ठेवलं। तुम्ही इथे फक्त दूध आणि फक्त पाणी वापरलं तरीही चालेल। तर रव्याचा रंग हलकासा बदलला की यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा घालायचे आणि ते देखील तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे। आता छान सुवास यायला लागला की यामध्ये आता गरम केलेलं दूध घालायचं। दूध आडेपर्यंत चांगलं हलवून घ्यायचं। आता 3/4 कप यामध्ये साखर घालायची आणि साखर विरघळल्यानंतर 1 कप आंब्याचा गर घालायचा। सगळं छान मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 1-2 मिनिटांकरता याला छान वाफ आणायची। तर बघा, मस्त असा रसरशीत आपला आंब्याचा शिरा तयार झालेला आहे। तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि फॉलो नक्की करा।